रावसाहेबांचे दिल्लीला जाणे रद्द झाले. ते तडक घरी आले. त्यांनी पत्नीला तसे कळवले नाही. त्यांना पत्नीला सरप्राईज द्यायचे होते. पत्नीला सरप्राईज देण्याऐवजी त्यांनाच तिच्याकडून हे असे सरप्राईज मिळाले. पत्नीला वेगळ्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूनंतर सरप्राईज मिळणार होते तो भाग वेगळा. मृत्यूपत्रातील बदल त्यांनी अत्यंत गुप्त ठेवला होता. त्यांच्या सॉलिसिटरला फक्त तो माहीत होता. त्यांनी मृत्यूपत्र बदलले ही गोष्ट पत्नीला माहीत नव्हती. नलिनीचे विवाहबाह्य नातं आपल्या लक्षात आले आहे ह्याची जाणीवही त्यांनी तिला करून दिली नाही. नलिनी ही हुशार होती. रावसाहेब शहरात असताना कधीही तिने कोणाशाही गैरसंबंध, अनैतिक, आक्षेपार्ह संबंध ठेवले नाहीत. एखाद्याला रावसाहेबांची वर्तणूक अयोग्य वाटण्याचा संभव आहे. जर नलिनी व्यभिचारी होती तर त्याने तिला सोडचिठ्ठी द्यायला हवी होती असे त्यांचे म्हणणे असू शकते. एकाच घटनेचे विविध परिणाम विविध व्यक्तींवर त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार होतात. प्रत्येकाच्या प्रतिक्रियाही निरनिराळ्या असतात. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वरील परिस्थितीत एखाद्याने नलिनीचा खून केला असता. एखाद्याने नलिनीला नाक कान कापूनही शिक्षा दिली असती. एखाद्याने ती ज्याच्याशी नातं ठेवीत होती त्या गृहस्थाचा खून केला असता. एखाद्याने दोघांचाही खून केला असता. एखाद्याने स्वतःचे जीवन संपवले असते. एखाद्याने मृत्यूपत्र आहे तसेच ठेवले असते. त्याने काहीच वेगळी गोष्ट केली नसते. काही झालेच नाही, काही समजलेच नाही असा त्यांचा एकूण व्यवहार असता. एखाद्याने आणखी काही वेगळेच केले असते. घटना एकच, आघात एकच, परंतु तो आघात ज्याच्यावर होतो त्याच्या त्याच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया, प्रतिसाद भिन्न भिन्न असू शकतो. रावसाहेबांनी फक्त मृत्यूपत्र बदलले. नलिनीला सर्व इस्टेटीतून बेदखल केले. त्यांची वर्तणूक नलिनीशी पूर्वीप्रमाणेच राहिली. अशीच 10 वर्षे गेली. रावसाहेबांना काहीही कळले नाही. अशा गूढब्रह्मात नलिनी होती. तिने रावसाहेबांना लवकर मृत्यू यावा, आपल्या ताब्यात सर्व इस्टेट यावी यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. ती कदाचित आपल्याला विषप्रयोग करील अशी रावसाहेबांना शंका होती. त्या दृष्टीने ते योग्य ती काळजी घेत होते. रावसाहेब त्यांना आता 75 वर्षाचे झाले होते. त्यांचे शरीर जन्मभर भागदौड करून आता थकले होते. अर्थात काही जण 75रीतही भर उमेदीत असतात तो भाग वेगळा. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना स्टेंट टाकण्याचे ठरवले होते. त्यापूर्वी त्यांना आणखी एक हृदयविकाराचा झटका आला. हा झटका प्राणघातक ठरला. त्यांची जीवनज्योत मालवली. नलिनीला एका बाजूने आनंद झाला तर दुसऱ्या बाजूने ती थोडी बहुत दुःखी होती. नाही म्हटले तरी त्यांचा 15 वर्षाचा सहवास होता. आता सर्व मालमत्तेची ती मालकीण होती. ज्या मुख्य कारणासाठी तिने रावसाहेबांबरोबर विवाह केला होता ती गोष्ट आता साध्य झाली होती. रावसाहेबांना फसवून, त्यांच्यापासून लपवून चोरटे अनैतिक नाते ठेवण्याचा तिला कंटाळा आला होता. आपण रावसाहेबांना फसवतो हेही कुठेतरी तिला खात होते. रावसाहेबांचे दिवसवार झाले. सर्व क्रियाकर्म मोठ्या पुतण्याने केले. आपले दिवसवार झाल्याशिवाय मृत्यूपत्राचे वाचन होऊ नये अशी अट रावसाहेबांनी घातली. स्थूलपणाने मृत्यूपत्रात काय आहे ते नलिनी व पुतणे यांनाही माहीत होते. फक्त सविस्तर मृत्यूपत्र आता समजेल अशीच सर्वांची कल्पना होती. सॉलिसिटरने मृत्यूपत्राचे वाचन सुरू केले. दोन्ही पुतण्यांना 25-25% मालमत्तेचे वाटेकरी केलेले आहे हे ऐकून त्यांना साहजिकच आनंद झाला. आपल्याला फक्त 10% मिळतील असे प्रत्येक पुतण्याला वाटत होते. नलिनी आपल्याला फक्त 50% मिळणार म्हणून थोडी रंजित झाली. अर्थात 50% तर 50%. त्यातही ती खुश होती. 50%ची मालकीण ही काही कमी गोष्ट नव्हती. सॉलिसिटर पुढे म्हणाले, रावसाहेब यांनी एक पत्र माझ्याजवळ दिले आहे. एवढे वाचन झाल्यावर ते तुम्हाला वाचायला द्यावे असे त्यांनी म्हटले आहे. ते पत्र तुम्ही वाचल्यानंतर पुढे मृत्यूपत्राचे वाचन व्हावे असे ते म्हणतात. असे म्हणून त्यांनी एक पत्र नलिनीजवळ दिले. लिफाफा सीलबंद होता. लिफाफा उघडून नलिनीने पत्र वाचण्यास सुरुवात केली. प्रिय नलिनी, तुला हे पत्र लिहिताना प्रिय शब्दाचा वापर करावा की न करावा असा प्रश्न मला पडला. शेवटी प्रिय शब्द वापरावा असे मी ठरवले. गेली 5 वर्षे तुझा आणि माझा सहवास आहे. जरी तू मला फसवले असलेस तरी तू माझ्याशी प्रामाणिक राहिली नसलीस, जरी तू तुझ्या पत्नीधर्माशी जागली नसलीस तरीही तुझा आणि माझा गेल्या 5 वर्षाचा सहवास लक्षात घेऊन मी प्रिय शब्दाचा वापर करीत आहे. अजून किती काळ तुझा सहवास मला मिळेल हे सांगता येत नाही. मृत्यूपत्रानंतर 10 वर्षे त्यांना तिचा सहवास मिळाला होता. लग्न झाल्यावर तू खरेच मला प्रिय होतीस, किंबहुना तू मला आवडतेस म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. तू माझ्यावर प्रेम केले की न केले मला माहीत नाही. माझ्या इस्टेटीवर डोळा ठेवून तू माझ्याशी लग्न केलेस. मलाही त्याची कल्पना होती. आपल्या वयातील 25 वर्षाचे अंतर लक्षात घेता ते थोडेसे स्वाभाविकही होते. एकदा आपले लग्न झाल्यावर तू माझ्याशी प्रामाणिक राहशील अशी माझी कल्पना होती. आपली 5 वर्षे सुखात गेली. त्या दिवशी मी माझे दिल्लीची जाणे रद्द केल्यामुळे अकस्मात घरी आलो नसतो तर नंतरही कित्येक वर्ष मी अंधारात राहिलो असतो. तुझ्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने तसे व्हायचे नव्हते. तुला न कळता मी घरी अकस्मात आलो. त्यावेळी तू शयनगृहात तू तुझ्या मित्राशी गप्पा मारत होतीस. तुझे हसणे खिदळणे चालू होते. पुढे हास्य थांबले तरीही तुम्ही बाहेर आला नाही. तुमच्या नात्याची मला कल्पना आली. मी तसाच बाहेर आलो. बाहेर थांबलो असताना तुझा मित्र त्याचवेळी आपल्या नात्याचा अंत करण्याचा माझा विचार होता. माझ्याकडून तुला काही कमी पडले असेल असे मला वाटत नाही. मग तू असे का केलेस? परंतु मी
माझा विचार बदलला. तुला लगेच शिक्षा करण्याऐवजी माझ्या मृत्यूनंतर तुला शिक्षा व्हावी असा विचार माझ्या मनात आला. मला जसे काही कळलेच नाही अशी मी वर्तणूक ठेवली. कदाचित तुला माझ्या वर्तनातील तफावत समजली असेल किंवा नसेल. निदान तू तरी तसे कधी दाखवले नाहीस. आपल्या लग्नानंतर मी माझे मृत्यूपत्र बदलले होते. ते मी तुला दाखवले होते. त्यात बदल करण्याचे मी ठरवले. तुला माझ्या इस्टेटीतील काहीही वाटा न देता पूर्णपणे तुला बेदखल करावे असे मी ठरवले. त्याप्रमाणे नवीन मृत्यूपत्र केले. ते मी गुप्त ठेवले. माझे सॉलिसिटर यांनाच फक्त ते माहीत होते. माझ्या मृत्यूनंतर 15 दिवसांनी त्यांचे वाचन व्हावे असे मी त्यांना सांगितले. त्याप्रमाणे ते वाचन करीत असणार. त्यातील अर्धा भाग वाचून झाल्यावर हे पत्र तुला वाचायला लावे असे मी त्यांना सांगितले होते. कळावे एकेकाळी तुझा असलेला परंतु आता नसलेला रावसाहेब. इथेच ते पत्र संपले होते. रावसाहेबांनी 50% इस्टेट पुतण्याला दिल्यावर उरलेल्या 50%चा विश्वस्त निधी स्थापन केला होता. सुरुवातीचे विश्वस्त कोण असावेत त्याचीही नावे दिली होती. नंतर भविष्यकाळात एक विश्वस्त निवृत्त झाल्यावर विश्वस्तांची रचना कशी असावी, त्यांचे अधिकार, त्यांनी पैशाचा विनियोग कसा करावा इत्यादी सर्व गोष्टी लिहिलेल्या होत्या. मृत्यूपत्राच्या शेवटी एकच वाक्य लिहिले होते. माझ्या पुतण्यांना जर वाटले तर त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार दर महिन्याला काही रक्कम नलिनीला द्यायला हरकत नाही. मात्र या फ्लॅटमध्ये नलिनीला राहता येणार नाही. या फ्लॅटचा उपयोग विश्वस्तांचे ऑफिस म्हणून केला जावा. ऑफिसला एवढी मोठी जागा बहुधा लागणार नाही. उरलेल्या भागाचा वापर कसा करावा ते विश्वस्त ठरवतील. इथे मृत्यूपत्र संपले होते. मृत्यूपत्राप्रमाणे आपण सर्व मालमत्तेतून पूर्ण बेदखल झालो. आपल्याला रावसाहेबांनी या गोष्टीचा काहीही सुगावा लागू दिला नाही. म्हातारपणासाठी आधार, एकंदरीतच आयुष्याला आधार म्हणून ज्याच्यासाठी लग्न केले ते दोन्ही आधारच निघून गेले. आपण केलेल्या पापाला, फसवणुकीला पुरेपूर शिक्षा मिळाली असा विचार करता करता बेशुद्ध होऊन नलिनी जागच्या जागीच कोसळली.